काल दुपारी 2 वाजता बीडच्या माजलगावमध्ये भर दिवसा आणि भर रस्त्यावरती भाजपचे पदाधिकारी बाळासाहेब आगेवरती कोयत्यांनी सपासप वार करण्यात आले। यामध्ये बाळासाहेब आगेचा काही क्षणामध्येच मृत्यू झाला। पण ज्या व्यक्तीने बाळासाहेब आगेवरती कोयत्यांनी वार केले त्या व्यक्तीचं नाव होतं नारायण शंकर फप्पाळ। काल माजलगावमध्ये घडलेल्या या घटनेचा व्हिडिओ सर्वत्रच व्हायरल झाला। ज्यावेळेस नारायण फप्पाळ हा बाळासाहेब आगेवरती कोयत्यांनी वार करत होता तेव्हा त्याचं व्हिडिओ शूट देखील करण्यात आलं। काल भाजपच्या पदाधिकाऱ्याची हत्या करण्यात आली आणि त्याचं कारण वेगळं सांगण्यात आलं। आरोपी नारायण फप्पाळ हा स्वतः पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी बाळासाहेब आगेची हत्या का केली याचं खरं कारण सांगितलंय। बीडमध्ये गेल्या काही महिन्यापासून अतिशय भयंकर पद्धतीने लोकांना संपवलं जाते। या घटना ताज्या असतानाच काल भर दिवसा रस्त्यावरती बाळासाहेब आगेला कोयत्यांनी वार करून संपवण्यात आलं। पण त्याचं खरं कारण काय होतं चला सविस्तर पाहू। बाळासाहेब आगे हे माजलगाव तालुक्यातील कटी आडगाव ग्रामपंचायतचे सदस्य होते। तसेच ते भाजपचे विस्तारक म्हणून कार्य करत होते। भाजपचा पदाधिकारी असल्यामुळे बाळासाहेब आगेचे अनेक मोठ्या राजकीय नेत्यांबरोबर चांगली ओळख आहे। काल माजलगाव तालुक्यातील भाजपचे अध्यक्ष अरुण राऊत यांच्या भेटीसाठी ते माजलगाव शहरामधील स्वामी समर्थ मंदिराजवळील भाजपच्या कार्यालयामध्ये आले होते। या कार्यालयामध्ये भाजपचे तालुका अध्यक्ष अरुण राऊत आणि बाळासाहेब आगे यांच्या दोघांमध्ये मीटिंग झाली। आगे जसं त्या कार्यालयामधून बाहेर आले नारायण फप्पाळ यांनी आगेवरती कोयत्याने वार केला। कोयत्याचा पहिला वार बाळासाहेब आगेला लागला तेव्हा आगे रस्त्याने पळत सुटले। वाचवा वाचवा म्हणून जोरजोरात ओरडत होते। भर दिवसा भर रस्त्यावरती दुपारी 2 वाजता झालेल्या या घटनेमध्ये बाळासाहेब आगेच्या मदतीसाठी कोणी आलं नाही। याशिवाय या घटनेचा व्हिडिओ काल सोशल मीडियावरती व्हायरल झाला। कशा प्रकारे नारायण आगेवरती कोयत्याने वार करतोय, आगे मला वाचवा मला सोडवा असा जोरजोराने ओरडतोय, पण नारायण फप्पाळ मात्र आगेवरती अनेक वार करत राहिला। सर्व लोक या घटनेचा तमाशा पाहत होते तर काही जणांनी आपल्या मोबाईलमध्ये या घटनेचा व्हिडिओ शूट केला आणि त्यानंतरच हा सोशल मीडियावरती व्हायरल झाला। बाळासाहेब आगेचा जीव गेलाय हे समजताच आरोपी नारायण फप्पाळ हा स्वतः माजलगाव पोलीस स्टेशनला गेला आणि त्यांनी आपण गुन्हा केलाय याची कबुली दिली। अगोदर नारायण फप्पाळ आणि बाळासाहेब आगे या दोघांच्या आर्थिक देवाणघेवाणीमधून असा प्रकार घडला असं पोलिसांनी सांगितलं होतं, परंतु या घटनेचं भलतं सत्य समोर आलं। काल मंगळवारी नारायण हा आगेचा सकाळपासूनच पाठलाग करत होता, त्याच्यावरती लक्ष ठेवून होता, म्हणजेच की नारायणने त्याच्या हत्येचा प्लॅन अगोदरच बनवला होता। आरोपी नारायण हा सकाळपासून आगेवरती लक्ष ठेवून होता। त्याला समजलं आगे हा भाजपचा तालुका अध्यक्ष अरुण राऊत यांच्या ऑफिसला येणार आहे। त्याचप्रमाणे नारायणने आगेचा पाठलाग केला। सकाळपासून नारायण फप्पाळ हा बाळासाहेब आगेचा पाठलाग करत होता, परंतु त्याला मारण्याचा चान्स एकदाही आला नाही आणि अखेर दुपारी 2 वाजता अरुण राऊत यांच्या कार्यालयामधून बाळासाहेब आगे जेव्हा बाहेर आला तेव्हा संधी साधून नारायणने आगेवरती कोयत्याने वार केला। शरीरावरती कोयत्याचा पहिला वार लागताच आगे स्वतःचा जीव वाचवण्यासाठी पळत राहिला, ओरडत राहिला, परंतु नारायणने त्याचा पाठलाग करून त्याच्यावरती अनेक कोयत्याने वार करून त्याची निर्गुणपणे हत्या केली। या घटनेनंतर स्वतः नारायण शंकर फप्पाळ हा माजलगाव पोलीस स्टेशनला गेला। आपण बाळासाहेब आगेची हत्या केली असा कबुली जबाब नारायणने पोलिसांना दिला। पण काल आगेची हत्या करण्याचं कारण आर्थिक देवाणघेवाण सांगण्यात आलं होतं। आज नारायण फप्पाळने बाळासाहेब आगेची हत्या का केली याचं कारण सांगितलं। भाजपचा विस्तारक कार्यकर्ता आणि पदाधिकारी बाळासाहेब आगे याचे नारायण फप्पाळ याच्या पत्नीबरोबर अनैतिक संबंध होते। नारायणने आगेला अनेक वेळा समजवलं, तू आमच्या दोघांच्या मध्ये येऊ नको, नाहीतर तुझ्यासाठी हे खूप वाईट होईल, पण आगेने मात्र नारायण फप्पाळची एकही गोष्ट ऐकली नाही। याशिवाय काल ही दुपारी जेव्हा घटना घडली त्याच्या अगोदर म्हणजे सकाळी 11 वाजता आगे आणि नारायण या दोघांमध्ये वादावाद झाले होते। त्यावेळेस नारायणने आगेला धमकी दिली होती, आज मी तुझा काटा काढणार आहे। ठरल्याप्रमाणे आगेने दुपारी 2 वाजता बाळासाहेब आगेची कोयत्याने वार करून निर्गुणपणे हत्या केली। हा सर्व प्रकार फक्त अनैतिक संबंधातून घडलाय हे आता पोलिसाच्या तपासणीमध्ये स्पष्ट झालंय।